एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक अगेन. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ना मी माझ्या स्किन केअरपासून करणार आहे. आता सकाळी उठूनच मला वेळ मिळाला आणि लगेचच मी हे काम करते असं नाही आहे. सकाळचा थोडासा अपडेट देते. म्हणजे सुट्टी होती तर लेट उठणं झालं, पण त्यानंतर बरीचशी कामं झालेली आहेत. सकाळचं जे आवरायचं असतं ते आवरून झालेलं आहे. ब्रेकफास्टचा टिफिन द्यायचा होता, तो पण दिलाय. आमचा पण नाश्ता झालाय. आणि आता ना लंचमध्ये खूप असा स्वयंपाक नाही आहे. इडली सांबार बनवायचा आहे, तर कुकर मी लावून दिला आणि इडली तर वेळेवर बनवता येते, त्यामुळे खूप असं काम नाही आहे. म्हणून म्हटलं की चला आपण स्वतःकडे थोडंसं लक्ष देऊ. ॲक्च्युली खूप दिवसापासून हे करायचं होतं मला. अपर लिप फोरहेड आणि आयब्रोज करायचे आहे आणि आज मी रेझर वापरणार आहे. पण म्हटलं त्या आधी थोडीशी स्किन केअर पण होऊन जाईल आणि हे सगळं पण क्लीन होऊन जाईल. तसंही मी पार्लरमध्ये जात नसते. एकतर मी थ्रेड यूज करते किंवा मग रेझर यूज करते, तर आज मी रेझरच यूज करणार आहे वेळ असला तरीही. आणि थोडक्यात तुमच्याशी पण शेअर करते की रेझर आता बरेच वर्ष झाले असतील मी वापरते आहे. असा काही त्याचा साईड इफेक्ट नाही आहे किंवा खूप असे केस आलेले नाही आहे. तर मी फक्त फोरहेड आणि अप्पर लिपसाठीच रेझर वापरते. बाकी चेहऱ्यावर या साईडला मी अजूनपर्यंत केलेलं नाही आहे, कारण मला असं वाटतं की इथे करायची गरज नाही आहे. कारण खूप असा मेकअप मी करत नाही किंवा खूप असे केस माझ्या चेहऱ्यावर नाही आहेत या साईडनी, त्यामुळे ती रिस्क मला घ्यायची नाही आहे. इथे तरी अजून जास्त केस आलेले नाही आहेत आणि इथे पण नाही आले आहेत, सो आय एम ओके. पण तरीही ना मला इथे करायला थोडीशी भीती वाटते, त्यामुळे ती रिस्क मी घेणार नाही आहे आणि खरं तर मला गरज पण नाही आहे. तर चला मग सगळ्यात आधी तर आता छान हेअर वॉश झालेला आहे, आंघोळ झालेली आहे, हात फेस एकदम क्लीन आहे. तर सगळ्यात आधी चेहऱ्याला मी ॲलोवेरा जेल लावून घेते आणि त्यानंतर मग रेझरचा वापर कसा करते हे थोडक्यात अगदी शॉर्टकटमध्ये तुमच्याशी शेअर कर. तर माझ्याकडे ना फेशियल रेझर आणि आयब्रो रेझर असे दोन्ही रेझर आहेत. आधी मी फक्त फेशियल रेझर वापरायचे, पण बरेचदा ना हा जो खालचा एरिया आहे म्हणजे आयब्रोजची खालची जी साईड आहे ना, तो करण्यासाठी थोडंसं कधी कधी प्रॉब्लेमॅटिक वाटतं. असं वाटतं की म्हणजे व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे मी हे आयब्रो रेझर आहे हे वापरायला सुरुवात केली आणि हे खरंच खूप मस्त आहे. अगदी क्यूट अशा शेपमध्ये येतं, अगदी छोटंसं आहे आणि खूप छान पद्धतीने आयब्रोज होतात स्पेशली. बाकी अप्पर लिपसाठी किंवा फोरहेडसाठी आपण हे फेशियल रेझर वापरू शकतो. तर माझ्याकडे हे कार्मसीचं फेशियल रेझर आणि आयब्रो रेझर आहे. आणि हे रेझर ॲक्च्युली कॉम्बोमध्ये पण येतात, म्हणजे फेशियल रेझर आणि आयब्रो रेझर हे असे कॉम्बोमध्ये पण येतात किंवा सेपरेट पण तुम्ही घेऊ शकता. मी दोन्हीही टॅग केलेले आहे जर तुम्हाला हवे असतील तर. चला आता फेस क्लीन आहे, चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावून घेते. सगळ्यात पहिले तर कोरड्या स्किनवर रेझर वापरायचे नाही, त्यांनी कट्स लागू शकतात. आणि दुसरं म्हणजे केसांची दिशा जिकडून आहे तिकडून रेझर वापरायचं, अपोजिट साईडनी नाही. आता पूर्ण चेहऱ्याला मी ॲलोवेरा जेल लावून घेतलं आणि फोरहेड करणं खूप इझी आहे. थोडंसं कठीण आहे ते म्हणजे आयब्रोज, आणि त्यातही छोटू आयब्रो रेझर वापरलं ना तर तेही काम इझी होऊन जातं. आता प्रत्येकाची स्किन ना तेवढी फ्लॉलेस किंवा एकदम परफेक्ट नसते. काही स्कार्स, काही डार्क पिंपल्सचे ते थोडेफार असतातच, जे की माझ्या चेहऱ्यावर सुद्धा आहे. टीनेजमध्ये ज्या मी चुका केलेल्या आहेत त्याचे थोडेसे स्कार्स माझ्या चेहऱ्यावर राहिलेले आहेत. आणि पहिले ना या गोष्टीचं मला खूप वाईट वाटायचं, पण मी ते ॲक्सेप्ट केलं आहे. आता मला असं वाटतं की मी ही अशीच आहे जशी आत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते आहे. काही गोष्टी लवकर ॲक्सेप्ट केल्या तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं, नाही तर रडगाणं गायचं असेल तर 100 गोष्टी असतात आपल्याकडे. असो, मी माझा फेस परत एकदा छान क्लीन करून घेतला आणि त्यानंतर आता टोनर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेते. आता जर काही केस थोडेफार राहिले असतील तर माझ्याकडे ना एक अशी छोटू कैची आहे. त्या कैचीनी मी जे वरचे केस आहेत जे अनइवन दिसतात ना ते थोडे कट करून घेतात, म्हणजे आयब्रोज आणखी सेट दिसतात. आता खरं तर थ्रेडिंगनी करणं जरा जास्त चांगलं वाटतं, पण थोडं कधी इमर्जन्सी किंवा त्रास होऊ नये म्हणून रेझरचा वापर मी करत असते. थ्रेडिंगने केलं तर केस लवकर येत नाही, पण याचा अर्थ असं नाही आहे की रेझर वापरल्यानंतर लगेचच केस येतात किंवा हे मिथ आहे रेझर वापरलं तर जास्त केस येतात. मला तरी अजूनपर्यंत फोरहेड किंवा अप्पर लिपवर खूप असे जास्त केस नाही आलेले आहेत. चला आता आयब्रोज सेट करून घेते, म्हणजे आणखी जास्त चेहरा चांगला दिसेल. स्किन केअर झालेला आहे. आयब्रोज बघा सेट केल्यानंतर किती छान दिसत आहेत. आणि आयब्रोज केल्यानंतर ना चेहरा थोडा डिफाईन दिसायला लागतो. बाकी तसंही फोरहेड, अप्पर लिप, इवन आयब्रोज जरी क्लीन केल्या ना तरी पण चेहरा थोडा अट्रॅक्टिव्ह आणि जे फीचर्स आहेत किंवा थोडा डिफाईन दिसायला लागतो. तर माझं हे काम झालेलं आहे. आता पूजा राहिलेली आहे आणि इडलीचा कुकर लावून घेते आणि सांबार पण लगेचच बनवून घेते, कारण अश्विनला माहिती नाही किती वेळ लागणार आहे. रियांश तर खाली खेळायसाठी गेला आहे आणि आमची जेवणं झाली की त्यानंतर आम्हाला एका कामासाठी जायचं आहे. तर त्या कामालाही बहुतेक 1-2 तास लागतील. तर
आत्ता मी जो स्वयंपाक केल्यानंतर जेवल्यानंतर तो जो व्हिडिओ आहे तो डायरेक्ट संध्याकाळीच परत शूट करू शकेल आणि माहिती नाही संध्याकाळी कुठे जायचं आहे की नाही जायचं आहे. आय डोंट नो. माझ्या यावेळी काही एक्सपेक्टेशन नाही आहे. घरात बसून मी माझ्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणूनच ना सकाळी मी असा स्वतःला वेळ दिला. म्हटलं चला खूप दिवसापासून हे सगळं राहिलं होतं, झालंच तर माझं जे मेकअप ब्रशेस आहे, ब्लेंडर आहे, ते सगळं मी क्लीन करून घेते आणि बाकीचंही ड्रेसिंग जरा चेक करते की काय एक्सपायर झालेलं आहे, काय आपल्याला लवकर यूज करायचं आहे. कशा ना म्हणजे कधी कधी तशाच वस्तू पडून राहतात, कधी कधी महाग वस्तूही मग एक्सपायर होऊन जातात आणि न लावताच मग त्या फेकून द्याव्या लागतात. तर जर नाही गेले ना तर आजचा जो दिवस आहे तो मी माझ्या स्वतःसाठी काढेल ही सगळी कामं करण्यासाठी. बघा इडलीचं बॅटर मस्त फर्मेंट झालेलं आहे. आता पटकन इडली सांबार बनवते. आणखी सुट्टीचा दिवस म्हटलं की खाण्याच्या एक्सपेक्टेशन आल्या आणि आपणही बरेचदा आपल्या मुलांचं, नवऱ्यांचं किंवा घरच्याच्या आवडीनुसार आपण काही ना काही बनवत असतो आणि आपल्यालाही ते आवडतं. पण तुम्हाला तुमच्या घरच्यांनी कधी विचारलं आहे का की तुला आज काय खायचं आहे किंवा आज तुझ्या आवडीचा मेनू बनव, आपण सगळेजण तोच खाऊया. मला तरी आठवत नाही. आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा विदाऊट गिल्ट किंवा खूप नाराज न होता आपल्या आवडीचं कधीतरी बनवायचं. घरातल्यांना नेहमीच वाटतं की आज जे काही बनलेलं आहे ते आपल्याच आवडीचं बनलेलं आहे, आपल्या म्हणजे जी स्त्री बनवते आहे तिच्या. पण खरं तर तसं नसतं. म्हणून आपल्याला कोणी विचारत नाही किंवा आपण कधी आपल्या आवडीचं बनवूच शकत नाही अशातला भाग नाही आहे. आणि असा विचारही करायचा नाही. कधीतरी आपल्याला जे आवडतं ते आपण स्वतःहून बनवायचं. घरातले त्यासाठी नाही म्हणणार नाही, पण आपल्याला विचारणारही नाही कधी की आज तुला काय खायचं आहे किंवा आज तुझ्या आवडीचं बनव. जर तुम्हाला असं विचारत असेल ना तुमच्या घरचे तर तुम्ही खूप लकी आहात असं समजा. आणि असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. इडली सांबार बनवून झाला होता. अश्विन अजून यायचे होते, जे टिफिन घेऊन गेलेत ना सकाळी नाश्त्याचा ते अजूनपर्यंत यायचेच होते. आणि रियांश तर सुट्टीच्या दिवशी खेळण्यात इतक्या जास्त बिझी असतो. म्हटलं जाऊ दे, दोघंही घरी नाही आहे, आज माझ्या आवडीचा मेनू आहे, मस्त गरम गरम बनला होता म्हणून मी तो गरम गरम एन्जॉय पण केला. आता हे जे मेकअप ब्रशेस आहेत ते मला क्लीन करून घ्यायचे होते. बरेचदा आपण हे वापरतो आणि कितीतरी दिवस तसेच ठेवलेले जातात. पण जर तुमचा जास्त वापर असेल तर ते वरचे वर क्लीन करायचे. मी तेवढे वापरत नाही. माझा बऱ्याचदा फक्त ब्लश आणि हायलायटरचा जो ब्रश आहे तो जरा जास्त वापरला जातो. पण म्हटलं चला सगळे क्लीन करायचेच आहे. तर एका ग्लासमध्ये मी थोडं कोमट पाणी घेतलं होतं, त्यामध्ये मी फेस वॉश टाकलं आणि असे ब्रश क्लीन करायला घेतले. पण एवढ्याशा ग्लासमध्ये एवढ्याशा पाण्यात काहीच होत नव्हतं. परत एकदा चेंज केलं पण परत तरीही पाणी तेवढंच. म्हणजे किती मेकअप होता त्या ब्रशमध्ये. शेवटी असा एक मग घेतला आणि त्यामध्ये ब्रश थोड्या वेळासाठी डीप करून ठेवले आणि स्वच्छ धुवून घेतले. म्हणजे जो काही मेकअप त्या ब्रशमध्ये होता तो सगळा निघेल आणि एक दिवस त्याला सुकण्यासाठी लागतो. लगेचच्या लगेच काही ते सुकतही नाही. त्यानंतर जे ब्युटी ब्लेंडर होतं ही स्वच्छ धुवून घेतलं आणि धुतल्यानंतर कळतं की किती मेकअप त्यात होता. हे आपण पहिलेच करायला पाहिजे होतं. कंगवेही स्वच्छ धुवून घेतले. आता हे काम छोटं वाटतं पण हे छोटं काम ना कितीतरी दिवस तसंच राहून जातं. फायनली आज वेळ होता तर मी ते पूर्ण कंप्लीट केलं. रियांश येऊन त्याचं सगळं झालं होतं पण अश्विन अजूनपर्यंत आले नव्हते. मग आणखी थोडा वेळ म्हटलं चला सेल्फ पॅम्पर करूया. अश्विनला जेवायला खूप उशीर झाला आणि संध्याकाळी तशीही त्यांची फिरायला जायची इच्छा नव्हती. ते म्हणाले की चल जरा गार्डनमध्ये जाऊन बसूया. पण गार्डनमध्ये आल्यानंतर वॉक होणार नाही असं शक्य आहे का. तर गार्डनमध्ये आलो, जरा शांतता वाटते. रियांश खेळण्यात बिझी असतो संध्याकाळच्या वेळी. त्याला आवडतं त्याच्या मित्रासोबत खेळायला आणि आम्हाला आमचा हा असा वेळ मिळतो. मग कधी कधी आम्ही तो गप्पा गोष्टींमध्ये घालवतो तर कधी वॉकसाठी. तर वॉक करून झाला, मस्त वातावरण होतं आणि यावेळी सुद्धा ना गार्डनमध्ये छान वाटतं. बरेच जण असे बसलेले दिसतात आणि गप्पा गोष्टी असा एकांत वाटतो. तर बराच वेळ आम्ही इथे घालवला आणि त्यानंतर मग आपली वेळ झाली की घरी जायचंच असतं. रियांशची खेळण्याची वेळ असते 6 to 8, कधी कधी लवकर पण होऊन जातं. तर त्याच्या वेळेवर आम्हाला जायचं असतं. आता इथे अश्विनला टेस्ट ऑफ इंदोर दिसलं. तिथे आम्ही थोडंसं पेटपूजा केली आणि खूप दिवसानंतर आम्ही फालुदा खातोय. म्हणजे लास्ट टाईम कधी खाल्ला होता आठवत पण नाही, पण आवडतो आम्हाला. तर आम्ही दोघांनी खाल्ला होता. मग म्हटलं की चला रियांशसाठी पण पार्सल घेऊन जाऊया. त्याचं असं आहे की त्याला माहिती आहे की आम्ही बाहेर गेल्यानंतर काही ना काही खातो. पण आता सध्या ना त्याचं त्यात पण मन नसतं. एवढा खेळण्यात तो बिझी असतो किंवा इतका त्याला आनंद मिळतो. तर त्याच्यासाठी आता ते काही स्नॅक्स तर आणलं नाही, कारण स्नॅक्स खाल्लं आणि हे खाल्लं असतं ना तर तो जेवलाच नसता. म्हणून त्याच्यासाठी फक्त फालुदा आणला आहे आणि तेवढ्याच ह्याच्यात मुलं खुश होऊन जातात. त्यांना असं वाटतं की हां चला आपल्यासाठी काहीतरी आणलं आहे.
एकाच व्हिडिओमध्ये परत एकदा व्हेरी गुड मॉर्निंग, कारण आजचा दुसरा दिवस आहे. काल मी रात्री काही शूटच केलं नाही आणि थोडा इनकम्प्लीट वाटत होता व्हिडिओ. म्हटलं चला आपण आजच्या दिवसापासून परत सेम व्हिडिओला सुरुवात करूया. तर सकाळचं सगळं आवरून झालं, नाश्ताही झालेला आहे. आता स्वयंपाक आल्यावर करायचा आहे की नाही करायचा हे नंतर बघेल. आत्ता तयार होऊन छान ड्रेस वगैरे घालून आम्ही चाललो आहे मोरया गोसावी टेम्पलमध्ये, जे की पिंपरी चिंचवडमध्ये आहे. आम्हाला संध्याकाळच्या वेळी जायचं होतं, पण जसं मी बोलले की काल काही अश्विनची इच्छा झाली नाही. पण आता त्यांच्याही मनात असतं की चला आईला जायचं होतं, मग आपण गेलो नाही. म्हणून आज सकाळीच सगळेजण पटकन तयार झाले आणि दर्शनासाठी जातोय. तसंही मला जायचंच होतं. मला आठवतं की खूप वर्षाआधी मी तिकडे गेली होती, म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाईम पुण्यात आली होती 2018मध्ये, त्यावेळी आम्ही तिकडे गेलो होतो. पण त्यानंतर काही त्या मंदिरात जाणंच झालं नाही. अचानक आठवलं म्हणून म्हटलं की चला. अचानक झालेला प्लॅन सक्सेस होतो. जो करून ठेवला ना, सध्या तरी असंच होतं आहे, करून ठेवलेला प्लॅन आहे तो मोस्ट ऑफ द टाईम आमचा कॅन्सलच झालेला आहे. म्हणून लगेच तयार झालो आणि इकडे बाप्पाच्या दर्शनासाठी आलो. एक गोष्ट आणखी मी शिकली, ती म्हणजे आपण बरेचदा सोशल मीडिया, व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुक जे काही आहे तिकडे ना लोक छान दूर दूर फिरायला गेली आहे, आउट ऑफ इंडिया गेली आहे किंवा लॉंगच्या ट्रिप करतायत, हे पाहून आपल्याला वाटतं की आपण काय कुठेच जात नाही. पण महत्त्वाचं हे नाही आहे की आपण खूप लांब फिरायला जातो. फक्त आणि फक्त घरातून बाहेर पडणं महत्त्वाचं आहे. मग असं छोटंसं मंदिरात असो किंवा मग बाहेर चहा प्यायला असो, गार्डनमध्ये जाणं असो किंवा मग छोटंसं एक दिवसाचं काही तासांचं ते एकमेकांबरोबर वेळ घालवणं, नव्या ठिकाणी जाणं हे असो, खूप लांबवर जायची गरज नाही आहे. हे मी शिकले आहे. नाहीतर मलाही आधी असंच वाटायचं की आपण कुठेच लांबच्या ट्रिपला जात नाही, आपण कुठेच 4-5 दिवसाचं प्लॅनिंग करत नाही. पण आता मी यातून खूप पुढे गेली आहे. माझ्यासाठी आता फक्त बाहेर पडणं महत्त्वाचं आहे आणि तिथूनच जो आनंद मिळतो, जो रिलॅक्स मिळतो, एखादी छोटी मोठी नवीन जागा बघायला मिळते, ती पुरेशी असते. छान होतं, दर्शनही मस्त झालं, लवकर आलं त्यामुळे काही गर्दी नव्हती. आणि या ज्या पेंटिंग्स आहे ना, तिथे काय काय इन्सिडेंट झाले ते लिहिलं होतं. पण रियांशला ते वाचण्यापेक्षा ना त्या 3D पेंटिंग टच करण्यामध्ये जरा जास्त आनंद मिळत होता. त्याला वाटत होतं हे कसं केलं असेल किंवा हे कसं बनवलं असेल, यामध्ये त्याचा जास्त इंटरेस्ट होता. तर बराच वेळ आम्ही इथे घालवला. बरेच जण इथे बसले होते. मुलं इथे समोर क्रिकेटही खेळत होते थोड्या वेळासाठी. तर रियांशची पण इच्छा झाली, मम्मा मी पण जाऊ का खेळायला. आता घरी यायला उशीर झालाच होता आणि स्वयंपाकाचा विचार केलाही असता, पण आज मावशींनी सुट्टी घेतली आणि म्हणून स्वयंपाक करण्याचा कॅन्सल झालं. म्हटलं चला आता भांडीच घासून घेते, स्वयंपाक काही करत नाही, जेवणाचा प्लॅन बाहेरच करूया. आणि जेव्हाही आम्ही असं जेवणासाठी जातो ना, तेव्हा खूप मोठ्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जात नाही. जी थाली सिस्टम असते तीच आम्हाला आवडते आणि पोट भरून अगदी घरच्यासारखी तिथे जेवण पण होतं. आता पुढच्या एका महिन्यात आपण खूप बिझी असणार आहोत, हे सगळ्या मॉमीजला माहिती आहे, कारण आपलीच परीक्षा स्टार्ट होणार आहे. सिलेबस टाईम टेबल मिळाला आहे आणि जेव्हा सिलेबस टाईम टेबल बघतो ना, तेव्हा असं वाटतं की चला आत्ता अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. तसं तर रोजच करत असतो, पण खरी परीक्षा आपलीच असते, कारण जोपर्यंत आपण सगळं करवून घेत नाही तोपर्यंत मुलांना काही तेवढं नसतं. म्हणजे स्पेशली काही मुलांच्या बाबतीत तरी. जसं मला आता रियांशकडून रोजच्या रोज त्याच्याजवळ बसून अभ्यास करून घ्यावा लागणार आहे. आणि संध्याकाळी वेळ असाच होता, तर त्याचं एक प्रोजेक्ट बाकी होतं. आता पूर्ण प्रोजेक्ट मी करून देत नाही, पण तरीही हे पेपर्स कट करून देणं, थोडं ड्रॉइंग काढून देणं. आणि तसंही मला सांगू, ड्रॉइंग काढायला ना खूप आवडतं. म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी ड्रॉइंग बुक एकदम मस्त असायची, एकदम नीटनेटकी आणि सुंदर ड्रॉइंग्स असायचे. आत्ता तेवढी आवड नाही, कारण वेळ कमी पडतो आणि इंटरेस्टही नाही. पण छान वाटतं मला अजूनही. तर रियांशला मी तेवढं त्याचं एक प्रोजेक्ट थोडंसं करून दिलं, बाकीचं तो करतोय. संध्याकाळी त्याला भूक लागली होती, सकाळी इडली केले आणि आता म्हटलं चला डोसा आणि जे सॉस किंवा शेजवान चटणीसोबत तो खातो, त्याला आवडतं. आणि या तव्यावर मेन म्हणजे मला डोसा बनवून बघायचा होता. एकदम मस्त जाळीवाला डोसा बनला आहे बघा, अजिबात चिकटला नाही आणि खूप असं तेल पण लावायची गरज पडली नाही. रात्रीचाही स्वयंपाकाचा खूप असा ताण घेतला नाही, खिचडी लावली आणि आता जेवण पण झालेलं आहे, फक्त ओटा आवरायचा आहे. आणि संध्याकाळी परत बाहेर पडलं होतं, तर थोड्या भाज्या आणल्या आहेत, त्या निवडून ठेवते. आणि वीकेंडला कधीतरी हे काम असतं. सध्या तरी ना मी वीकेंडचं हे भाज्या आणणं निवडणं हे काम जरा स्टॉप केलेलं आहे, कारण बुधवारी एक मार्केट भरतं, तिथूनच
जास्तीत जास्त भाज्या आणल्या जातात आणि मग त्या आठवड्याभर पुरतातही. पण आता जसं मी बोलले की फ्रीजमध्ये भाज्याच नव्हत्या, तर थोड्याफार भाज्याही आणणं गरजेचं होतं. एकदमच नसेल ना तर ते नुसतं कडधान्य खायला पण कधी कधी कंटाळा येतो. असो, तर असे हे दोन्ही सुट्टीचा दिवस म्हणजे सॅटर्डे संडे मिळून माझा आजचा एक व्हिडिओ झाला. खूप काही नाही करता आलं कारण एक दिवस पूर्ण बिझी गेला, पण जेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मला करता येत ना त्या सगळ्या मी करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि असा गेला आजचा आमचा सुट्टीचा दिवस. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि तुम्हीसुद्धा रिलेट कराल की प्रत्येक सुट्टीचा दिवस एकदम हॅपनिंग किंवा पाहिजे तसा नसतो. कधी कधी असा रिलॅक्स किंवा मनात असूनही काही गोष्टी नाही होत असा सुद्धा घडू शकतो. सो चला, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, हाईप करायला विसरू नका. आणि आता मी इथेच थांबते. उद्या भेटते तुम्हाला परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.